चाटे शिक्षण समूहामध्ये इयत्ता 10वी मराठी माध्यम आणि सेमी माध्यमामध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप स्वागत। SSC बोर्ड विषय भूगोल प्रकरण 3 प्रकरणाचं नाव आहे प्राकृतिक रचना व जलप्रणाली। भारत आणि ब्राझील यांचा स्थान आणि विस्तार बघितल्यानंतर आता आपण बघणार आहोत भारताची प्राकृतिक रचना आणि ज्या देशाशी आपण तुलना करत आहोत अशा ब्राझील देशाची प्राकृतिक रचना। त्यानंतर जलप्रणाली म्हणजेच भारतातील जलप्रणाली आणि ब्राझीलमधील जलप्रणाली आपण अभ्यासणार आहोत। प्राकृतिक रचना म्हणजेच भारताच्या उत्तरेपासून उत्तर दिशेपासून ते दक्षिणेकडे जी काही प्राकृतिक रचना आढळतीये, जे काही विभाग आहेत त्या विभागांचा आपण अभ्यास करणार आहे। मग आपण जलप्रणालीमध्ये, आता प्रणाली म्हणजे काय तर मुख्य नदी आणि तिच्या उपनद्या यांचा मिळून जो आकृतिबंध बनतो त्याला जलप्रणाली असं म्हणतात। म्हणजेच या प्रकरणामध्ये भारत ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेबरोबर भारतातील प्रमुख नद्या, उपनद्या त्या कोणत्या राज्यातून वाहतात, कुठे जाऊन मिळतात याचा पण आपल्याला अभ्यास यात करायचा आहे। त्याचबरोबर ब्राझीलमधील नद्या, उपनद्या यांचाही आपण अभ्यास करणार आहोत। आपण बघितलेले बाळांनो की भारताचं स्थान जे आहे ते उत्तर गोलार्धात आहे। भारताचं स्थान हे पूर्वेला आहे। 0° रेखांशाच्या पूर्वेला भारताचं स्थान आहे। हे स्थान विस्तार मध्ये बघितलेलं आहे आणि हे विस्तार कशावरती डिपेंड आहे तर ते हवामान, म्हणजे भारताचं हवामान, ब्राझीलचं हवामान हे अभ्यासताना या गोष्टींचा फार विचार करावा लागतो। आपण आता बघणार आहोत भारताची प्राकृतिक रचना। समोर इथे तुम्हाला भारताचा नकाशा दिसतोय आणि प्राकृतिक रचनेनुसार वेगवेगळ्या रंगछटा तुम्हाला दिसतायत। इथं सूचीमध्ये समुद्र सपाटीपासूनची उंची दिलेली आहे। उंची सुरू होते 0 पासून, उंची मीटरमध्ये दिलेली आहे, ती 8000 मीटर पेक्षा जास्त। म्हणजेच जेव्हा आपण नकाशाचं वाचन करतो तेव्हा सूची बघणं फार महत्त्वाचं आहे। याचा अर्थ असा होतो की भारतामध्ये समुद्र सपाटीपासून 8000 मीटर पेक्षा जास्त उंचीचे प्रदेश आहेत। आपल्याला ब्राझीलशी तुलना करायची आहे, म्हणजे ब्राझील देशाचा नकाशा जेव्हा आपण अभ्यासणार आहोत तेव्हा आपण समुद्र सपाटीपासून ब्राझीलची उंची, सर्वात जास्त उंचीचा प्रदेश हे बघणार आहोत। इथं आपल्याला भारताची समुद्र सपाटीपासूनची उंची 8000 मीटर पेक्षा जास्त उंचीचे प्रदेश जे आहेत ते दिसत आहेत। आता वेगवेगळ्या रंगछटा म्हटलेला आहे, इथं तुम्ही रंगछटा बघू शकता आणि या रंगावरून आपण भारतातील समुद्र सपाटीपासूनचे उंचीचे प्रदेश जे आहेत ते पाहू शकतो। प्राकृतिक रचना बघताना उत्तरेकडून दक्षिणेकडे आपण जर येत असू तर भारताच्या उत्तरेला, पश्चिमेकडून पूर्वेकडे अतिविस्तृत अशा पसरलेल्या हिमालय पर्वतरांगा आपल्याला दिसतात। म्हणजे भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वतरांगा आहेत। याची उंची किती सांगितली बाळांनो? 6000 ते 8000 आणि जी शिखरं आहेत या पर्वतरांगांमध्ये आढळणारी, या पर्वतरांगांची शिखरांची उंची जी आहे ती 8000 मीटर पेक्षा जास्त आहे। म्हणजे भारताच्या उत्तरेला पर्वतीय प्रदेश आहे। त्यानंतर पर्वतीय प्रदेशाच्या पायथ्याशी विस्तीर्ण असा पसरलेला मैदानी प्रदेश आहे। इथं दिसतंय बघा भारतीय महावाळवंट लिहिलेलं आहे। त्यानंतर सतलज नदीमुळे तयार झालेलं हे पंजाब हरियाणाचं मैदान दिसतंय। विस्तृत असा तुम्हाला हिरवा रंग हा जो दिसतो आहे इथं पश्चिम बंगालपर्यंत, तो गंगा नदी आणि तिच्या उपनद्यांनी तयार केलेल्या, म्हणजे आपण नदीचं खोरं ज्याला म्हणतो, तो विस्तृत असा मैदानी प्रदेश आहे। आणि हा जो तुम्हाला रंग दिसतो इथं आसाम राज्य आहे, ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून हे मैदान तयार झालेलं आहे।
म्हणजे उत्तरेकडे असणाऱ्या पर्वतरांगा हा पहिला भारताचा प्राकृतिक विभाग आहे. पर्वताच्या पायथ्याशी विस्तीर्ण असा पसरलेला मैदानी प्रदेश आहे. नीट बघा, साधारण उलटा त्रिकोण हा आहे द्वीपकल्पीय प्रदेश. याला आपण प्राचीन पठार म्हणतो, याला आपण पठारी प्रदेश म्हणतो. हा आहे या मैदानाच्या पायथ्याशी. आणि पश्चिम किनारपट्टी, पूर्व किनारपट्टी इथं आपल्याला दिसते. पश्चिम किनारपट्टी आणि विस्तृत अशी पूर्व किनारपट्टी आणि अंदमान निकोबार बेटे आणि अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे अशी ही आपल्या भारताची काय आहे बाळांनो, प्राकृतिक रचना आहे. म्हणजे उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, द्वीपकल्पीय प्रदेश, किनारी मैदानी प्रदेश. हा समुद्र किनाऱ्यावरती असल्यामुळं याला आपण किनारी प्रदेश म्हटलेला आहे. हा उत्तर भारतीय मैदान आहे. आणि पुढचा 5वा प्राकृतिक विभाग आहे ती म्हणजे बेटे. इथं तुम्हाला प्रत्येक प्राकृतिक विभागाची, आता इथं ब्राझीलचं दिलेलं आहे, आपण आधी भारताचं बघूयात, भारताची प्राकृतिक रचना बघूयात. आता उत्तरेकडे असलेल्या हिमालय पर्वतरांगा असं आपण म्हटलेलं आहे, त्या जम्मू काश्मीर, तसं पाहिलं तर पाकिस्तानमधल्या पामीर पठारापासून ते आसामपर्यंत, म्हणजे आसामच्या अरुणाचल प्रदेश, आसाम नाही अरुणाचल प्रदेशपर्यंत पसरलेल्या या हिमालय पर्वतरांगा आहेत. आता ही एकच पर्वतरांग नाहीये, तर 3 पर्वतरांगा आहेत. म्हणजेच दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना आधी असणारे शिवालिक पर्वतरांग, मग आहे लघु हिमालय आणि सर्वात उंच अशी पर्वतरांग ती म्हणजे बृहद हिमालय, त्याला हिमाद्री असं म्हणतात. आणि या अतिउंचीच्या पर्वतरांगांच्या पलीकडे रांगा आढळतात, त्यांना अर्वाचीन आणि प्राचीन, मग त्याच्यामध्ये काराकोरम पर्वतरांग आहे, लडाख पर्वतरांग आहे, या रांगांचा समावेश होतो. लक्षात आलेलं आहे. पर्वतरांगा हिमालयाच्या आपण बघितलेल्या आहेत. आता विभाग जर बघायचे झाले, परत एकदा आपण भारताच्या प्राकृतिक रचनेकडे जाऊयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथं पर्वतीय प्रदेश आहे. मी आत्ताच आपल्याला सांगितलेलं आहे की या एकच अशा विस्तीर्ण पसरलेल्या पर्वतरांगा नाही आहेत, तर उंची त्यांची वेगळी आहे. एकदम पायथ्याशी आहेत शिवालिक पर्वतरांगा, मग आहे मध्य हिमालय आणि सर्वात उंच आहे तो म्हणजे बृहद हिमालय, त्याला हिमालय पर्वत, हिमाद्री पर्वत असं सुद्धा म्हणतात. आणि या पर्वतरांगांच्या पलीकडे सुद्धा हिमालयाच्या पर्वतरांगा आहेत. मग कैलाश पर्वत, लडाख पर्वत वगैरे नावं आहेत त्यांची. ठीक आहे. अशी हे आपण प्राकृतिक रचनेमध्ये पहिला प्राकृतिक विभाग बघितलेला आहे, उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश. याचे भाग जर करायचे झाले तर पश्चिम हिमालय, मध्य हिमालय आणि पूर्व हिमालय असे या हिमालयाच्या प्राकृतिक विभागाचे काय करतात, विभाग करतात. ठीक आहे. इथं हिमालय हा पहिला किंवा पर्वतीय प्रदेश हा पहिला टॉपिक आपला संपतो. त्याच्यानंतर दुसरा प्राकृतिक विभाग आहे उत्तर भारतीय मैदान, की जो आहे भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तरेला आणि हिमालय पर्वतरांगांच्या पायथ्याला. राजस्थान पंजाब पासून तो कुठपर्यंत पसरलेला आहे, आसामपर्यंत पसरलेला आहे. सगळा सखल आणि सपाट प्रदेश आहे. अरवली पर्वताच्या पूर्वेकडे, आता परत आपल्याला प्राकृतिक रचनेकडे जावं लागणार आहे. भारताची प्राकृतिक रचना आपण बघणार आहोत, त्यात तुमच्या लक्षात येईल. भारत प्राकृतिक रचना हे पाहताना तुमच्या लक्षात येईल उत्तर भारतीय मैदान जे आहे पंजाब हरियाणापासून ते इकडं आसामपर्यंत पसरलेलं, हे आहे उत्तर भारतीय मैदान. ठीक आहे. आता इकडं जर तुम्ही पाहिलं, हा पश्चिमेकडचा भाग जो आहे हे काय आहे, मैदानाचाच भाग जरी असला तरी तो या पूर्वेकडच्या मैदानासारखा सखल नाही आहे, सुपीक नाही आहे, तर तिथं महावाळवंट आहे. हा वाळवंटी प्रदेश हा सुद्धा मैदानामध्ये येतो. त्यानंतर पंजाब हरियाणाचं मैदान येतं, मग गंगेचं मैदान येतं आणि मग आसामचं मैदान येतं. असा हा विस्तृत, सखल, सुपीक, नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून, नद्या कोणत्या, हिमालयात उगम पावणाऱ्या
नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून हा सगळा उत्तर भारतीय मैदानी प्रदेश जो आहे तो तयार झालेला आहे। याला अपवाद फक्त राजस्थानचं वाळवंट आहे, कारण ती मरुस्थळे म्हणून ओळखली जाते। इथं फक्त वाळूचं संचयन झालेलं आहे। हा झाला आपला विस्तीर्ण असा पसरलेला उत्तर भारतीय मैदानी प्रदेश। हे प्राकृतिक रचना फार महत्त्वाची आहे, त्यावरूनच पुढील वाहतूक किंवा पर्यटन, संदेशवहन हे जे टॉपिक आहेत ते आपल्याला चांगल्या पद्धतीनं समजणार आहेत। पुढे जाऊयात आपण। पुढचा जो आहे पुढचा टॉपिक बघा। आता प्राकृतिक विभाग मैदान बघितलेला आहे। आता मैदानानंतर पुढचा जो येतो उत्तर भारतीय मैदान आपलं झालेलं आहे, त्यानंतर द्वीपकल्पीय प्रदेश म्हणजेच पठारी प्रदेश दक्षिणेकडे पसरलेला आहे। आत्ताच सांगितलं उत्तर भारतीय मैदानाच्या पायथ्याशी आहे। हिंदी महासागराकडे हा निमुळता होत गेलेला आहे। अनेक लहान मोठे पर्वत आणि पठारे याच्यामध्ये आहेत। नकाशाचं आपण नीट निरीक्षण केलं तर जसं मैदान आपण बघितलं की अरवली पर्वताच्या पूर्वेकडे मैदान आहे आणि या मैदानाच्या खाली दक्षिणेकडे विविध रांगांची, पर्वतांची आणि पठारांची रांग आहे। ठीक आहे, याची सुरुवात, याची सीमा जी आहे पश्चिमेकडे ते अरवली पर्वतरांगांपासून होते। हिमालयासारखाच अरवली पर्वत सुद्धा प्राचीन वली पर्वत आहे। त्यानंतर मध्य भागामध्ये विंध्य सातपुडा पर्वतरांग आहे। पश्चिम घाट आणि पर्वतीय प्रदेश असे प्रदेश आहेत। पुन्हा एकदा आपण जातोय प्राकृतिक रचनेकडे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथे अरवली पर्वत म्हणजे पश्चिमेकडची सीमा जी आहे पठाराची ती अरवली पर्वतापासून आहे। इथं छोटा नागपूर पठार आहे आणि दक्षिणेकडे निलगिरी पर्वतरांगांमध्ये बरोबर हे पश्चिम घाट आणि पूर्व घाट एकत्र येत आहेत आणि इथं हा पठारी प्रदेश संपतो। बघा, पहिला प्राकृतिक विभाग पर्वतीय प्रदेश, दुसरा उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आणि मैदानाच्या पायथ्याला अरवली पर्वताच्या पूर्वेला छोटा नागपूर पठारापर्यंत आणि दक्षिणेला निलगिरी पर्वतरांगांपर्यंत पसरलेला साधारणपणे त्रिकोणाकृती भूभाग याला भारतीय द्वीपकल्पीय प्रदेश किंवा पठारी प्रदेश म्हणतात। हा प्राचीन आहे, प्राचीन पठारी प्रदेश आहे, म्हणजेच निर्मितीच्या बाबतीत याचा पहिला क्रमांक लागतो। पण उत्तरेकडून दक्षिणेकडे प्राकृतिक रचना बघताना आपण पर्वतरांगांपासून सुरुवात केलेली होती। आता इथं तुम्ही बघाल की अरवली पर्वतानंतर बुंदेलखंड पठार, छोटा नागपूर पठार आहे, बागेलखंड पठार आहे, मारवाड पठार आहे, मेवाड पठार आहे, माळवा पठार आहे। या पठारांची शृंखला आहे। नर्मदा नदीची खचदरी आहे। नर्मदा नदीच्या उत्तरेला विंध्य पर्वतरांगा आहेत, इकडे दक्षिणेला सातपुडा पर्वतरांगा आहेत। म्हणजेच या पठारी प्रदेशाचे नर्मदा नदीमुळे पुन्हा काय झालेले आहेत, दोन भाग झालेले आहेत। हे तुम्हाला पठारी प्रदेशची माहिती देताना जे आहे ते दिलेलं आहे। यानंतर आपण बघणार आहे पुढचा प्राकृतिक विभाग, तो म्हणजे किनारपट्टीचा प्रदेश। प्राकृतिक रचनेमध्ये पठारी प्रदेश झाला। आता किनारी प्रदेशामध्ये भारताला 7500 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे। कुठली किनारपट्टी आहे? हिंदी महासागर दक्षिणेला आहे, पश्चिमेला आणि पूर्वेला बरोबर अशी समुद्र किनारपट्टी आहे आणि या दोन्ही किनारपट्टीमध्ये बराचसा काय आहे, फरक असलेला आपल्याला दिसून येतो। पूर्व किनारा बंगालच्या उपसागराला लागून आहे, नद्यांच्या गाळाच्या संचयनातून तयार झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्ववाहिनी नद्या या काय करतात बाळांनो, पूर्व घाटातून वाहत येत आहेत आणि या नद्यांनी जेव्हा त्या पूर्व किनाऱ्यावरती येतात जमिनीच्या उतारामुळे त्या संथ गतीने वाहतात आणि त्यांनी मुखाशी त्रिभुज प्रदेश निर्माण केलेले आहेत, गाळाचं संचयन केलेलं आहे। म्हणजेच भारताची पूर्व किनारपट्टी जी आहे ती त्रिभुज प्रदेशांनी बनलेली आहे। तर भारताचा पश्चिम किनारा जो आहे तो खडकाळ आहे। म्हणजेच किनारपट्टी बघताना आपण पूर्व किनारपट्टी, पश्चिम किनारपट्टी बघितली आणि दोघांचं वैशिष्ट्य काय की दोघही किनारपट्टीमध्ये, दोन्ही किनारपट्टीमध्ये फरक आहे। पूर्व किनारपट्टी ही त्रिभुज प्रदेश म्हणजे नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झालेली आहे, तर पश्चिम किनारपट्टी जी आहे ती जास्त विस्तृत नाही पूर्व किनारपट्टीसारखी।
यानंतर पुढचा 5वा प्राकृतिक विभाग जो आहे तो आहे बेटांचा. ठीक आहे, द्वीपसमूह त्याला म्हटलेला आहे. मुख्य भूमीच्या किनाऱ्याजवळ अनेक लहान मोठी बेटे आहेत. याचा समावेश आपण किनारी बेटांमध्ये करतो. म्हणजे किनाऱ्यावरची बेटे वेगळी आणि खोल समुद्रात, मग अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर यात प्रत्येकी एक मोठा द्वीपसमूह आहे. आपल्याला माहिती आहे की अरबी समुद्रातील समूहास लक्षद्वीप बेटांचा समूह म्हणतात, तर बंगालच्या उपसागरातील बेटांना अंदमान निकोबार द्वीपसमूह असं म्हटलेलं आहे. त्यांची माहिती आपल्याला दिलेली आहे की लक्षद्वीप बेटं जी आहेत ती प्रवाळ कीटकांच्या संचयनातून, अतिशय संवेदनशील असा कीटक, त्या कीटकांच्या संचयनातून हे बेट जे आहे, लक्षद्वीप बेटं जी आहेत ती तयार झालेली आहेत. तर अंदमान निकोबार बेटं जी आहेत ती ज्वालामुखीय बेटे आहेत. आणि बॅरन बेटावरती 10 अक्षांश खाडीवरती बॅरन बेटावर एकमेव जागृत ज्वालामुखी आपल्याला दिसतो. इथं आपली भारताची प्राकृतिक रचना जी आहे ती संपते. आता आपल्याला ब्राझील या प्राकृतिक रचनेकडे जायचं आहे. म्हणजेच आपल्याला आता ब्राझीलचा नकाशा बघायचा आहे आणि ब्राझीलमधल्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास करायचा आहे. भारतातील प्राकृतिक रचना या पूर्वीच्या इयत्तांमध्ये आपण अभ्यासलेली आहेच. यावर्षी फक्त रिव्हिजन म्हणूयात किंवा आपण उजळणी या स्वरूपानं संकल्पनांचा अभ्यास करतोय. पण ब्राझीलची प्राकृतिक रचना, ब्राझीलच्या सभोवतालची राष्ट्रे ही आपल्यासाठी नवीन आहेत. त्यामुळे ही प्राकृतिक रचना आपल्याला व्यवस्थित समजून घेणं फार गरजेचं आहे. आता इथं तुम्हाला दिसतंय, जसं आपण भारताचं बघितलं होतं की 8000 मीटरपेक्षा जास्त उंचीचे प्रदेश भारतामध्ये आहेत. ब्राझीलचं जर आपण बघायला गेलं तर ब्राझीलमध्ये शून्यापासून, समुद्र सपाटीपासून 1000 मीटर उंची सांगितलेली आहे. भारताचे 8000 मीटरपेक्षा जास्त उंचीचे प्रदेश. आता उंचीनुसार तापमान हे कमी कमी होत जात आहे. हवामान या टॉपिकमध्ये आपण बघणारच आहोत, त्यामुळे ही उंची पाहणं फार गरजेचं आहे. आणि समुद्रापेक्षाही, म्हणजे समुद्र सपाटीपेक्षाही खोल सुमारे 200 मीटर ते 2000 म्हणजे -2000 मीटरपर्यंतचे प्रदेश हे ब्राझीलमध्ये आढळतात. दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तरेला असणारा हा ब्राझील देश जो आहे त्याची प्राकृतिक रचना आता आपण अभ्यासणार आहोत. मगाशी आपण बघितलेलं आहे की हा उत्तर अटलांटिक आहे, हा दक्षिण अटलांटिक आहे. ब्राझीलच्या पश्चिमेला राष्ट्रे आहेत. ब्राझीलच्या मध्यातून नाही, ब्राझीलच्या उत्तरेतून विषुववृत्त गेलेलं आहे. प्राकृतिक रचना जर आपण बघितली तर गियाना उच्चभूमी आणि ब्राझील उच्चभूमी हे जास्त उंचीचे प्रदेश जे आहेत ते ब्राझीलमध्ये आढळत आहेत. म्हणजे जसं भारतामध्ये पर्वतीय प्रदेश आहेत तसे ब्राझीलमध्ये जास्त उंचीचे प्रदेश कुठले आहेत? ब्राझील उच्चभूमी आणि गियाना उच्चभूमी. जसं भारतामध्ये गंगा नदीचं मैदान, सतलज नदीचं उत्तर भारतीय मैदान आपण बघितलं, तसं ॲमेझॉन नदीचं खोरं ब्राझीलमध्ये, ब्राझीलच्या उत्तरेला हे विस्तृत असं ॲमेझॉन नदीचं खोरं आपल्याला दिसतंय. त्यानंतर पॅन्टनल हे चिन्हांनी दाखवले बघा, म्हणजेच पॅराग्वे, पॅराना नदी जी आहे, बरोबर, इथं पॅराग्वे नदी दिसते बघा. पॅराग्वे नदी यांच्या दरम्यान हा दलदलीचा प्रदेश आहे. इथं दलदल आहे कारण 2 नद्यांच्या मध्ये खोल भाग असल्यामुळं तिथं दलदलीचा प्रदेश तयार झालेला आहे. हा पॅन्टनल आहे. त्यानंतर इथं तुम्हाला अजस्र कडा असं दिसतंय, म्हणजे जसं भारतीय पठारी प्रदेशाची पश्चिम सीमा जी आहे ती पश्चिम घाट आणि पूर्व जी सीमा आपण म्हणतो ती पूर्व घाट आहे, तसं ब्राझीलच्या पूर्वेला अजस्र कडा आहे. कॅसिनो पुळण सुद्धा दिसते बघा इथं. ठीक आहे, हे सगळी काय आहे? ब्राझीलची प्राकृतिक रचना आहे. म्हणजे प्राकृतिक रचनेमध्ये गियाना उच्चभूमी, ब्राझील उच्चभूमी, अजस्र कडा, पॅन्टनल आणि बेटे. म्हणजेच आता इथं बघा तुम्ही महाराजा बेट वगैरे जे आहे ते सुद्धा इथं आपल्याला आढळते. म्हणजे किनारी बेटं पण आहेत, सागरी बेटे सुद्धा आहेत. पठारी प्रदेश
म्हणजेच दोन नकाशांची जर आपण तुलना केली तर तुमच्या लक्षात आलं असेल की ब्राझीलमध्ये जास्त उंचीचे प्रदेश नाही आहेत, ब्राझीलमध्ये पर्वतीय प्रदेश नाही आहेत, बाकी मैदानी प्रदेश आहे, उच्चभूमी आहे. जसं भारतात द्वीपकल्प आहे तसं ब्राझीलमध्ये उच्चभूमीचा प्रदेश असलेला आपल्याला दिसतो. किनारी बेटे आहेत, सागरी बेटे आहेत. भारतामध्ये सुद्धा किनारी बेटे आणि सागरी बेटे आहेत. मात्र अजस्र कडा हा जो प्राचीन जास्त उंचीचा जो प्रदेश आहे, विस्तार जरी त्याचा कमी असला तरी त्याचा महत्त्वाचा प्राकृतिक विभाग म्हणून ब्राझीलने त्याचं गणना केलेली आहे. त्यामुळे अजस्र कडा हा आपल्या भारतामध्ये आढळत नाही. भारतामध्ये काय रे, पश्चिम घाट, पूर्व घाट पठाराची सीमा. ब्राझीलमध्ये आढळतोय अजस्र कडा. म्हणजे जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा भारताची प्राकृतिक रचना आणि ब्राझीलची प्राकृतिक रचना अभ्यासणं गरजेचं असतं. हे सगळी प्राकृतिक रचना बघून घ्या. एक एक आपल्याला माहिती आता बघायची आहे. म्हणजे गियाना उच्चभूमीची बघायची आहे, ब्राझील उच्चभूमीची बघायची आहे, अजस्र कड्याची बघायची आहे, ॲमेझॉन नदी खोर आपल्याला बघायचं आहे. मग जाऊयात आपण पुढच्या टॉपिककडे. हे आपण भारताची प्राकृतिक रचना अभ्यासलेली होती. आता आपल्याला अभ्यासायचं आहे ब्राझीलची प्राकृतिक रचना. बघा, उच्चभूमी. उच्चभूमीमध्ये पहिली आपण बघितली उत्तरेला ब्राझीलच्या गियाना उच्चभूमी आहे. आता ती कुठून कुठपर्यंत पसरलेली आहे तर व्हेनेझुएला हे जे सभोवतालचं राष्ट्र आहे त्यापासून ते फ्रेंच गियानापर्यंत ही गियाना उच्चभूमी पसरलेली आहे. म्हणजे इथं व्हेनेझुएला आणि फ्रेंच गियाना ही सभोवतालची राष्ट्र आहेत. त्याचा विस्तार कुठे आहे गियाना उच्चभूमीचा तो दिलेला आहे. राज्ये कोणती कोणती येतात, रोराइमा, पारा आणि अमापा. राज्यांची नावे आहेत ब्राझीलमधल्या. ही आहेत सभोवतालच्या राष्ट्रांची नावं ब्राझीलच्या. यापैकी म्हणजे गियाना उच्चभूमीमध्ये सर्वोच्च शिखर पिको दी नेब्लिना आहे. आता भारताची प्राकृतिक रचना बघताना एकतर पर्वतीय रांगांमध्ये उंच शिखर केटू आहे, पश्चिम घाटामध्ये मलयगिरी, महेंद्रगिरी या पर्वतरांगा, पूर्व किनारपट्टीमध्ये या उंच शिखरं आहेत. पश्चिम घाटामध्ये कळसुबाई हे उंच शिखर आहे. या आधी आपण या सगळ्या संकल्पना अभ्यासलेल्या आहेत. तसं ब्राझीलमध्ये गियाना उच्चभूमीमध्ये काय आहे, पिको दी नेब्लिना हे सर्वात जास्त उंचीचं शिखर आहे. त्याची उंची दिलेली आहे 3014 मीटर. सगळ्यात जास्त उंचीचं शिखर म्हटलेलं आहे. आणि भारतामध्ये 8000 मीटरपेक्षा जास्त उंचीचे प्रदेश आहेत. तर दुसरी उच्चभूमीचा प्रदेश आहे म्हणजे साधारण आपण काय म्हणू रे, पठारी प्रदेश, उंचीचा प्रदेश, तो आहे ब्राझील उच्चभूमी. याची उंची समुद्रसपाटीपासून आहे 500 ते 1000 मीटर. जे आपण नकाशा बघताना बघितलं होतं गियाना उच्चभूमी ब्राझीलच्या उत्तरेला, तर ब्राझील उच्चभूमी जी आहे ती ब्राझीलच्या आग्नेय किनारपट्टीवरती असलेले आपल्याला दिसते. अजस्र कड्याची उंची आहे 790 मीटर. आता हा कसा पसरलेला आहे, साओ पावलो ते पोर्तो अलेग्रे इथं तुम्हाला राज्यांची नावे दिलेली आहेत. हा जरी अजस्र कडा विस्तारानं लहान असला तरी ब्राझीलमधला महत्त्वाचा प्राकृतिक घटक आहे. कारण अटलांटिक महासागरावरून येणारे, आग्नेयीकडून येणारे व्यापारी वारे जे आहेत ते व्यापारी वारे अडवले जातात. त्यामुळं किनारपट्टीवरती, ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीवरती भरपूर पाऊस पडतो. तर अजस्र कड्याच्या ईशान्य बाजूला, विरुद्ध बाजूला पर्जन्य छायेचा प्रदेश तयार झालेला आहे. त्यानंतर ब्राझीलची किनारपट्टी जी आहे, भारताला 7500 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे, तर ब्राझीलला लाभलेला आहे 7400 किलोमीटर लांबीचा. आपण भारताची पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टी बघितली होती. तसं ब्राझीलची काय वळानो, उत्तर किनारपट्टी आणि पूर्व किनारपट्टी असे दोन भाग केले. 0° विषुववृत्ताच्या वर उत्तर किनारपट्टी, 0° विषुववृत्ताच्या खाली दक्षिण किनारपट्टी. अमापा ते रिओ ग्रांडे नॉर्तेपर्यंत उत्तर अटलांटिक किनारा आहे. राज्यांची नावं दिलेली आहेत. नकाशा आपण नीट अभ्यासला, राज्यांची नावं
बघितली की आपल्या हे लक्षात येईल की अमापा रिओ ग्रांडे नॉर्तेपर्यंत उत्तर अटलांटिक किनारा आहे. तेथून पुढं दक्षिणेकडे पसरलेला जो किनारा आहे त्याला नाव दिलेलं आहे दक्षिण किनारा. कळते? सॉरी, पूर्व किनारा. समजलं? म्हणजे उत्तर किनारा दोन भाग केलेले आहेत. 0° अक्षांशाच्या वर उत्तर किनारा आणि 0° विषुववृत्ताच्या खाली पूर्व किनारा असे नाव दिलेले आहेत. आणि ॲमेझॉनसह जलप्रणाली या टॉपिकमध्ये आपण नंतर इतर नद्या सुद्धा बघणार आहोत. तर ॲमेझॉनसह अनेक नद्या उत्तर किनाऱ्यावरती समुद्राला मिळतात. किनाऱ्यावरतीच माराजॉब बेट आहे, जे मोठं बेट आहे. आणि पूर्व किनारा जो आहे, या पूर्व किनाऱ्यावरती साओ फ्रान्सिस्को ही मोठी नदी येऊन मिळते. आणि अनेक पोळणी आणि वालुकागिरी इथं पूर्व किनारपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे किनारपट्टीची वैशिष्ट्ये दिलेली आहेत. पोळणी म्हणजे बीच जे आहेत, चौपाटी आपण त्याला म्हणतो, ते तिथं पाहायला मिळतात. आणि वालुकागिरी म्हणजे वाळूच्या टेकड्या पाहायला मिळतात. म्हणजे भारताच्या प्राकृतिक रचनेमध्ये आणि ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेमधलं अंतर किंवा आपण तुलना करून बघितलेली आहे. आणि दोन्ही देशांची प्राकृतिक रचना आपल्या लक्षात आलेली आहे. ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेमध्ये गियाना उच्चभूमी, ब्राझील उच्चभूमी, अजस्र कडा, किनारी मैदान, बेटे यांचा पण आपण अभ्यास केलेला आहे. आपण बेटांमध्ये माराजॉब बेट हे बघितलेलं आहे. यानंतर आपल्याला अभ्यासायचं आहे ते म्हणजे जलप्रणाली. जलप्रणाली म्हणजे ब्राझीलमधल्या प्रमुख नद्या आणि भारतातील प्रमुख नद्या. ब्राझीलमध्ये सगळ्यात महत्त्वाची नदी आहे ती म्हणजे ॲमेझॉन नदी. उगम कुठं पावते बघा? पेरू देशामध्ये अँडीज पर्वतरांगामध्ये ही ॲमेझॉन नदी जी आहे ती उगम पावते. पाण्याचा विसर्ग 2 लाख घनमीटर प्रति सेकंदाला ती वाहते. डायरेक्ट समुद्राला जाऊन मिळते. त्यामुळं मुखाशी तिच्या त्रिभुज प्रदेश नाही आहेत. भारतात पूर्ववाहिनी नद्या ज्या आहेत त्या किनाऱ्यावर येताना संथ गतीनं वाहत आहेत. संथ गतीनं वाहत असल्यामुळं किनाऱ्याशी त्रिभुज प्रदेश आहेत. पण ॲमेझॉन नदी पाण्याच्या विसर्गाचा वेग एवढा प्रचंड आहे की मुखाशी त्रिभुज प्रदेश नाहीत. 2 लाख घनमीटर प्रति सेकंदाला पाणी वाहतंय आणि मुखाजवळ तिची रुंदी जी आहे ती 150 किलोमीटर आहे. ही प्रमुख नदी बघितली आपण, ब्राझीलमधली ॲमेझॉन नदी. त्यानंतर आहे पॅराग्वे पॅराना नदी. ब्राझीलच्या नैऋत्येला या नद्या वाहत आहेत आणि प्लाटा या नदीला त्या जाऊन मिळत आहेत. ही दुसरी महत्त्वाची नदी. आणि ब्राझीलमधली तिसरी महत्त्वाची नदी आहे साओ फ्रान्सिस्को. म्हणजे ॲमेझॉन नदी ब्राझीलमधली प्रमुख आहेच, परंतु सर्वात जास्त पाणलोट क्षेत्र जे आहे संपूर्ण ब्राझीलमधून वाहणारी नदी म्हणजे साओ फ्रान्सिस्को. याशिवाय परानिबा, इटापेकुरू या नद्या किनाऱ्यावरील नद्या आहेत आणि त्या जाऊन अटलांटिक महासागराला मिळतात. म्हणजे ब्राझीलमधल्या प्रमुख नदी प्रणालीमध्ये, प्रमुख जलप्रणालीमध्ये आपण बघितली ॲमेझॉन नदी, त्याच्यानंतर पॅराग्वे नदी आणि साओ फ्रान्सिस्को नदी आणि इतर नद्यांमध्ये परानिबा आणि इटापेकुरू. त्यानंतर भारतातील नद्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. या आधीच्या इयत्तांमध्ये सुद्धा तुम्ही भारतातील नद्या अभ्यासलेल्या आहात. भारतीय नद्यांचे 2 भाग करतात. एक हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या आणि दुसऱ्या आहेत पठारावरती उगम पावणाऱ्या नद्या. आता हिमालयात उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत या नद्या हिमनद्यांमधून उगम पावतात. मग त्याच्यामध्ये ब्रह्मपुत्रा नदी आहे, त्याच्यामध्ये गंगा नदी आहे, सिंधू नदी आहे. आणि या नद्यांचा पाण्याचा विसर्ग जो आहे तो उन्हाळ्यात सुद्धा प्रचंड असतो आणि पावसाळ्यात तर या नद्या पुरासाठी प्रसिद्ध आहेत. ठीक आहे. आता सिंधू आणि तिच्या उपनद्या, गंगा आणि तिच्या उपनद्या, बरोबर, या क्षेत्र जे आहे अतिशय महत्त्वाचं आहे किंवा हे सगळं सुपीक खोरं आहे. आता सिंधू नदीच्या उपनद्या म्हटलं की रावी, चिनाब, झेलम, बियास, सतलज या सिंधू नदीच्या उपनद्या. तर गंगेच्या रामगंगा, घागरा, गंडक, कोसी या सगळ्या उपनद्या या गंगा नदीला येऊन मिळतात आणि विस्तीर्ण असं त्यांचं खोरं आपल्याला पाहायला मिळतात. सिंधू नदी जी आहे ती जम्मू काश्मीर राज्यातनं वाहते, तर गंगा नदी जी आहे ते उत्तर प्रदेश, उत्तराखंड राज्यात उगम पावते, गंगोत्री येते. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ठीक आहे, आणि तिने नंतर पश्चिम बंगालमध्ये आणि बांगलादेश मिळून जे ब्रह्मपुत्र आणि गंगा तिथे एकत्र येतात आणि त्यांनी विस्तृत असा त्रिभुज प्रदेश जो आहे
तो मुखाशी तयार केलेला आहे. ठीक आहे. मग प्रत्येक नद्या ज्या आहेत ते नेमकी कुठे उगम पावतात? मग सिंधू नदी, सतलज, तिची उपनदी आहे सतलज, ती मानसरोवराजवळ उगम पावते, ही माहिती तुम्हाला दिलेली आहे. सिंधू नदीचं कमी क्षेत्र हे भारतामधून वाहतंय, हे सगळं आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. हे बघा, ही गंगा नदी दिलेली आहे. त्यानंतर गंगा नदी जी आहे त्यातून हिमालयातून जेव्हा ती वाहते तेव्हा ती सांगपो म्हणजेच गंगेची मोठी उपनदी, ती म्हणजे सांगपो म्हणजेच ब्रह्मपुत्रा. हिमालय ओलांडणाऱ्या तिच्या प्रवाहास दिहांग असं म्हणतात आणि पूर्वेकडे जेव्हा ती वाहते तेव्हा तिला ब्रह्मपुत्रा असं म्हणतात. ठीक आहे. ब्रह्मपुत्रा नदी म्हणजे जेव्हा उगम पावते तेव्हा तिचं नाव आणि नंतर अरुणाचल प्रदेशमध्ये आल्यानंतर तिचं नाव दिहांग आणि मग आपण पुढं गंगेला जेव्हा ती येऊन मिळते तेव्हा ब्रह्मपुत्रा असं म्हणतो. आणि त्यांनी मुखाशी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्रिभुज प्रदेश निर्माण केलेला आहे. ठीक आहे. हे सगळं आपण बघितलेलं आहे. ह्या हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या गंगा, सिंधू आणि ब्रह्मपुत्रा. द्वीपकल्पावरच्या नद्या ज्या आहेत त्या नद्यांचं वर्गीकरण पश्चिम वाहिनी म्हणजेच अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या आणि पूर्व वाहिनी म्हणजे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्या. द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात पश्चिम घाट जो आहे हा या दोन नद्यांना वेगळं करण्याचा महत्त्वाचा जलविभाजक आहे. उत्तरेत हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या ज्या आहेत त्यांचा पाण्याचा वेग प्रचंड आहे, त्या उन्हाळ्यात सुद्धा वाहतात. पण द्वीपकल्पाच्या नद्या ज्या आहेत या पावसावरती अवलंबून असतात, त्यामुळं पुराचा धोका जास्त नसतो. या नद्या उन्हाळ्यात कोरड्या पडतात, म्हणजेच त्या काय असतात बाळांनो, हंगामी असतात. ठीक आहे. हे आपण बघितलेलं आहे नद्यांच्या बाबतीत. इथं सांगितलेलं आहे की किनाऱ्यावरती येऊन मिळणाऱ्या नद्या ज्या आहेत, मग दक्षिण वाहिनी नद्यांची नावं दिलेली आहेत. तापी, मही, नर्मदा, साबरमती हा वेगळा गट आहे की जो अरबी समुद्राला मिळतो आणि बंगालच्या उपसागराला मिळतो. म्हणजेच जरी आपण नद्यांचे दोन भाग केले, हिमालयात उगम पावणाऱ्या आणि पठारावरती उगम पावणाऱ्या, पुन्हा पठारावरती उगम पावणाऱ्या नद्यांचे दोन भाग आहेत, अरबी समुद्राला मिळणाऱ्या आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या. ठीक आहे. तापी आणि नर्मदा नदी ज्या आहेत, साबरमती नदी ज्या आहेत, या सगळ्या अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या आहेत. आणि लुनी नदी बघा, तापी, नर्मदा, मही आणि लुनी या अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. तर महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी पठारावरच्या, ठीक आहे, या तीनही नद्या ज्या आहेत, प्रमुख नद्या ज्या आहेत, महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी, या पूर्व किनाऱ्यावरती जाऊन मिळतात, हे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. त्यात गोदावरी नदीचं दिलेलं आहे, मग तिची उपनदी कृष्णा दिलेली आहे, भीमा, तुंगभद्रांची नावं दिलेली आहेत. ठीक आहे. आणि ते कोणत्या कोणत्या राज्यातनं वाहतात हे सगळं आपण या आधीच्या इयत्तांमध्ये शिकलेलो आहोतच. ठीक आहे. असे आपण तिसरं प्रकरण जे होतं प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली बघितलेली आहे. इथं आपलं तिसरं प्रकरण संपतं. धन्यवाद.